नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेषमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी पुण्यातील गँगवॉरनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। कुख्यात गुंड शरद मोहोळची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। पुणेकरांना हादरवून टाकणारं हे हत्याकांड नेमकं कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट। कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या। हल्लेखोराने मोहोळवर 3 गोळ्या झाडल्या। पुण्यातील कोथरूडमध्ये शरद मोहोळवर गोळीबार। हत्या, खंडणी, अपहरण, दहशत माजवणं अशा अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आणि कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या करण्यात आली। पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी दिवसाढवळ्या मोहोळवर 3 गोळ्या झाडल्या। हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शरद मोहोळला तातडीने उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचाराच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। शरद मोहोळवर कोणत्या कारणामुळे हल्ला झाला, हल्लेखोर नेमके कोण होते हे अद्याप समोर आलेलं नाही। पण मोहोळच्या हत्येनं पुण्यामध्ये मात्र एकच खळबळ माजली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्यावर जे आहे ते दुपारी 1च्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। आपण पाहू शकतो की 4 राऊंड जे आहेत या ठिकाणी फायर करण्यात आले। आपण पाहू शकतो की या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4 जे राऊंड्स जे आहेत ते गोळी बारातून झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकतो की शरद मोहोळ जात असताना त्याच्यावर अज्ञात आलेल्या दुचाकी स्वारांकडून हा हल्ला करण्यात आला। आपण पाहू शकतो की शरद मोहोळ यांची चप्पल देखील या ठिकाणी पडलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळते। दरम्यान शरद मोहोळ कोण होता, गुन्हेगारी जगतात त्याचा वावर कसा हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे। शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील रहिवासी होता। गुंड संदीप मोहोळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ काम करायचा। संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळ गुंड म्हणून पुढे आला। शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। पिंटू मारणे हत्या प्रकरणात जामिनावर तो बाहेर आला होता। दासगावच्या सरपंचाच्या अपहरण प्रकरणामध्ये त्याला अटक झाली होती। मोहोळवर जुलै 2022 मध्ये पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपारीची कारवाई देखील झाली होती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहोळच्या साथीदारांनीच त्याच्यावर हल्ला केल्याचं म्हटलंय। तसंच गँगवॉर खपवून घेणार नाही असा थेट इशाराच फडणवीसांनी दिलाय। कुठलाही गँगवॉर या ठिकाणी होणार नाही। कुख्यात गुंड्याची हत्या त्यांच्याच साथीदाराने त्या ठिकाणी केलेली आहे आणि कुख्यात गुंड कोणी असो त्याचा बंदोबस्तच या शासनामध्ये केला जातो। त्याच्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गँगवॉर करण्याची कोणी हिम्मत करणार नाही। शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या समर्थकांनी ससून रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली होती, त्यामुळे रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यामध्ये गुंडगिरी मोठ्या प्रमाणात माजली। यापूर्वी देखील पुण्यामध्ये अशीच हत्याकांड घडली आहे। आता शरद मोहोळच्या हत्येचा तपास पुणे पोलिसांकडून पुढे सुरू करण्यात आलाय। या प्रकरणाचा छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश येतं का याची उत्तरं कालांतरानंच मिळतील। योगेश बोरसेसह अभिजित पोते आणि रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।